नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज बनवू मस्त चिकन करी. चिकन करी बनवण्याची सर्वात उत्तम पद्धत तुम्हाला मी आज सांगतो. तर त्यासाठी चिकन घेतलं, तर चिकन पण दाखवतो. हे घेतलं मी चिकन सगळ्यात अगोदर मी चकचक 2-3 पाण्यानं धुवून घेतो. जेवढं खराब पाणी निघालं ना चिकनचं तेवढं चकचक धुवून घ्यायचं. मी 3 पाण्यानं धुवून घेतो. तुम्ही 2ही पाण्यानं धुतलं तर चालते. याच्यावरचं चिलबट चालबट सर्व काढून घ्यायचं. आता दुसऱ्या भांड्यात काढून घेतो, कारण की हे पहिलं पाणी मला फेकून द्यावं लागेल. चला, मी आता अजून दुसऱ्या पाण्याने चकचक धुवून घेतो बरं चिकन. पाहिली का तो शेऱ्या पाय कसा भुकून राहिला. तिला देऊ नको म्हणते बघ, येतो शेऱ्या कसा भुकून. तर चला, चिकन मस्त 2-3 पाण्यानं धुवून घेतलं. झाकून ठेवतो, काऊन की इकून माझं आहे तिकून आमचा शेरू आहे. पल्ला करून राहिला शेरू, तिकून इले काऊन देतो म्हणते खायला. तर चला, सगळ्यात अगोदर मी चूल पेटून घेतो. चिकन तर झालं आपलं चकचक. उन्हाळ्याची बात चूल पेटते, काही टाइम नाही लागत. फक्त पावसाळ्यातच लय टाइम जाते चूल पेटवासाठी. एक सोडून 3-4 काळ्या जातात तरी चूल पेटत नाही. पण आता हे उन्हाळ्याच्या बातच पेटते. तावा चुलीवर ठेवून घेऊ. 2 कांदे घेतले. 2 कांदे मी आता कापून घेतो. जास्त काही मी बारीक बारीक कापत बसत नाही, मस्त जाळे जाळे कापून घेतो. काऊन की आपल्याला नाहीतरी ताव्यावर भाजाच लागते आता कांदा, म्हणून मी बारीक बारीक काही कापत नाही. मस्त मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले. जास्त मोठे नाही, जास्त बारीक पण नाही. चिकनच्या भाजीले कांदा जेवढा जास्त असला ना तेवढी मस्त कांद्याची भाजी चवदार लागते. चिकनचा थोडासा असा वास येत नाही. याच पद्धतीनं कापत असतो मी जाडे जाडे. कांदा कापून झाला, आता फोडून घेतो हातानं. हातानं फोडला की मस्त वेगवेगळा कांदा होते, म्हणजे त्याच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या होतात. भाजायला जास्त भारी नाही जात. मग आता टाकतो तव्यावर. तेल टाकून घेतलं की कांदा जास्त जळतही नाही आणि बाकीच भाजल्या जाते. तोपर्यंत मी काय करतो, एका कांदा भाजून घेतो आणि एका इकडे लसूण काढून घेतो. तर हा लसूण घेतला. लसणाचे आता हे वरचे पत्र काढून घेतो. चिकनच्या भाजीला तर लसण आवश्यकच असते, कारण की लसणाशिवाय मजाच येत नाही ना चिकनची. तसं नाही पडते लेकाचा. कांदा मस्त भाजून उरायला. लसूण काढलं तर कांदा बातच भाजला गेला. आता उन्हाळ्यात मी अशी चूल पेटली घंटाची, गरमही तेवढं होऊन राहिलं बरं. कांदा भाजून झाला, कांदा काढून घेतो टाकले तिथे. आता आपण लसूणही काढून गेलाय, लसूणही घेतो या प्लेटीत काढून. आता खोबरं आहे हे
खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करतो, नाही तर डायरेक्ट चुलीतही भाजला तर चालते बरं खोबऱ्याचा तुकडा. जाऊ द्या ना, कुठे कापत कशाला पुरते काय. आता एक काम करतो ना, भाजूनच घेतो चुलीत डायरेक्ट. असा भाजलं की त्या म्हणजे कापून कापूनही भाजला असता, तवा गरमच होता. पण म्हटलं जाऊ द्या आता पेटेल आहे तर असाच घेतो म्हटलं भाजून तुकडा. तर त्याचा तुकडा पण मस्त भाजून झाला. काढतो आता. तुकडा घेतला. अद्रकच्या तुकड्यावरचे वरचे फोतर काढून घेतो. वरून थोडीशी माती लागेल राहते आणि उन्हाळ्याच्या नगे वरचे फोतर कडकही होतात, म्हणून काढून घेतो. संभार घेतला. संभाराचे हे वरचे हे पानं जे आहेत संभाराचे कवळे हे घेतो. आणि हे पण आपल्याला या कांदे लसण आपण जे आता याची पेस्ट बनवून राहील ना, त्याच्यातच हे पण वाटून घेऊ. तर चला आता हे सर्व साहित्य मी वाटून आणतो. चला झालं बारीक, म्हणजे आपण जे पेस्ट बनवली ना ती बारीक झाली. एक इकडे कढई ठेवून दिली चुलीवर. तेल घेतो टाकून कढईत. तेल टाकून घेतो. 2.5 माप तेल टाकलं. तेलाला खै मस्त असं गरम होऊ देतो. तर चला आता गरम मसाले घेऊ. त्यासाठी चक्रफूल घेतलं, 3 मिरे घेतले, एक दालचिनीचा तुकडा घेतला आणि आपला एक तेजपत्ता अर्धा कापून घेतला. तर आता हे एवढे मसाले घेतले. आता घ्या लागेल आपल्याला याच्यात जिरं पण 1 चम्मच घेऊ. चला आता हे सर्व मसाले तेलात टाकून घेऊ. जिरं मस्त तडतडलं की लगेच काय करायचं आहे, आपण जे पेस्ट बनवली होती ना लसण अद्रकची, ते या तेलात सोडून देऊ. आता मस्त गरम तेलात परतून घेऊ. आणि हा जो मसाला आहे त्याचे जे पाणी दिसते, हे पाणी पूर्ण असं संपेपर्यंत असंच तेलात मस्त परतून घेऊ. तर चला एका इकडे आपल्या जे पेस्ट आहे त्यातलं पाणी संपेपर्यंत एका इकडे सुकलेले मसाले घेऊ. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मिरची पावडर घेऊ, धने पावडर अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच, मीठ चवीपुरतं आणि गरम मसाला. सुकत आलं म्हणजे कोरडं होत आलं आणि तेल सुटू राहिलं आजूबाजूने पाहिजे तर तशी असंच आपल्याला सगळं याच्यातलं पाणी आटून घ्यायचं आहे. तर चला आजूबाजूला मस्त तेल सुटलं म्हणजे मसाला भाजीसाठी तयार आहे. आता टाकू आपण हे कोरडे मसाले एकत्र केले होते ना आपण, ते आता परतून घेऊ. मस्त ठसका लागेपर्यंत परतून घ्यायचे, टेन्शनच नाही घ्यायचं. आता टाकून घेऊ पाणी. जे आपण पेस्ट बनवली ना त्यातच पाणी टाकायचं, फिरून घ्यायचं, त्याचं थोडंसं पाणी निघून जाते. आता परतून घेऊ आणि खरखर उकळी आणून घेऊ. अशी तर्री सुटते वरून भयानक. तर चला आपल्या फोडणीला मस्त अशी ग्रेव्ही आली, तर्री तर लयच भारी आली. आता घेऊ आपण चिकन आपण चकचक धुतलं ना, तर हे आपण या फोडणीत टाकून घेऊ आणि मस्त परतून घेऊ, जेणेकरून सर्व साईडनं मस्त हा मसाला दिसते ना तुम्हाला, तर्रीचा मसाला हा सर्व साईडनं चिकनला लागला पाहिजे, मस्त झाला पाहिजे. त्यासाठी पाणी न टाकता आपल्याला असं झाकण ठेवून द्यायचं आहे. असं शिजू देऊ, मस्त मसाला लागला पाहिजे सगळ्या साईडनं चिकनले. सबन पिऊन घेतली. आता टाकू आपण त्याच्यात पाणी. किती कळलं चिकन झालं दिसत असेल तुम्हाला. मग किती पाणी होतं मसाल्याचं आहे, काहीच नाही.
आता टाकतो पाणी. जेवढं भाजीला पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं. अर्ध चिकन तर आपलं शिजेलच आहे. आता तेवढ्या पुरतं आपल्याला शिजवा लागते, काऊन की चिकन काही जास्त शिजवा नाही लागत, मस्त लागते. अदर कच्चं शिजवलं मस्त लागते, तोडायला मस्त लागते, खायला मस्त लागते. आता टाकतो पाणी, झाकण ठेवतो आणि मस्त खै उखई देतो. चिकनची भाजी मस्त अशी तयारी, चिकनची भाजी तयार झाली आपली. तर चला बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.